मित्र आपण ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करतो आणि ती चर्चा करत असताना मागच्या तासामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की ग्रामीण साहित्य हे परिवर्तनवादी नाही. म्हणजे आताचा जो परिवर्तनाचा विचार आहे की परंपरेला नाकारणारा वगैरे किंवा परंपरावादाचा नव्याने विचार करून आधुनिकत्व ज्याच्यात आहे अशा पद्धतीचा विचार स्वीकारणारे जो विचार आहे त्या अर्थानं म्हणजे परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरोधी एक विश्वविषयक आणि जीवनविषयक नवा दृष्टिकोन. विश्वविषयक, विश्वाच्या कल्पना सगळ्या पहा तुम्ही, नवीन जे शोध आहेत म्हणजे मग अगदी भौगोलिक वगैरे काही असो की ते म्हणजे आता पहा की विश्वविषयक म्हणत असताना आता जर एक नवा विचार विश्वाचा आला असेल किंवा पहा की आता नव्यानं शोध लागलेले आहेत. म्हणजे आता आपण चंद्रावर वगैरे जातो ना, म्हणजे आता आपण चंद्रावर वगैरे जातो तर त्या जुन्या कल्पना आपण नाकारल्या पाहिजेत ना की चंद्राला क्षयरोग लागला म्हणून तो थोडा थोडा मरत जातो आणि अमावस्ये दिवशी तो पूर्ण मरतो आणि पौर्णिमेला तो दिसतो वगैरे. ती जी पूर्वीची कथा आहे त्याच्या चंद्राने गुरुची पत्नी वगैरे पळवल्याची, हे उदाहरण झालं, पण हे सगळं नाकारलं पाहिजे ना. किंवा विश्वाचा आता नव्यानं आपण उलगडा केला की वर स्वर्ग नरक नाही, पृथ्वीच्या अवतीभोवती किंवा या विश्वामध्ये आकाशगंगा आहे, आकाशगंगेत बाकीचे खूप ग्रह आहेत, त्यापैकी आपले पृथ्वी एक आहे, पण खाली पाताळ, वर स्वर्ग नरक वगैरे हे सगळं काही नाही. हे विश्वविषयक नवा दृष्टिकोन आहे ना, हे आपण स्वीकारला पाहिजे ना मित्र. अशा पद्धतीचा नवा दृष्टिकोन स्वीकारणं आणि जीवनविषयक सुद्धा, जीवनविषयक काही आपल्याला आता नवा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल ना की आपले रक्तगट जर सारखे असतील तर आता जातीव्यवस्थेला काही अर्थच राहणार नाही ना, हा स्वीकारावा लागेल. किंवा आता स्त्रियांना काही कळत नाही, ते काही कुठला कारभार करू शकत नाहीत वगैरे असं नाही म्हणता येणार. आता आपल्याला त्या राष्ट्रपतीपद सांभाळू शकतात, त्या पंतप्रधानपद खंबीरपणे सांभाळू शकतात, तर आता आपल्याला हे नाकारावं लागेल किंवा हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, अरे पुरुषांपेक्षा ते कुठल्याच अर्थानं कमी नाहीत. किंवा या देशातला जर महारजाती जन्मलेला माणूस या देशाचा कारभार कसा असावा हे सांगत असेल आणि संविधानाची निर्मिती करत असेल तर मग आता उच्चवर्णीयांनी नीट समजून घ्यायला पाहिजे की नाही बाबा, जातीच्या आधारानं शहाणपण वगैरे काही ठरवता येत नाही आणि कोणी शहाणं वगैरे आवश्यकते बरं का, हे समजून घ्यायला पाहिजे ना मित्र. हे जे सगळं समजून घेणं आहे आणि या पद्धतीनं नवा जो विचार आहे हा संपूर्ण नवा विचार स्वीकारणं, या अर्थानं जर आपण लक्षात घेतलं तर ग्रामीण समाजाचं जे ग्रामीणत्व आहे ते ग्रामीणत्व या अंगानं इतकं आधुनिक झालेलं नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा ग्रामीण समाज बऱ्यापैकी रूढीवादी परंपरावादी वगैरे आहे आणि आपण आता विचार आजचा नाही करत, आपण हा विचार 1960च्या दरम्यानचा किंवा त्यापूर्वीचा करतो. 1960च्या दरम्यानचा जर हा विचार केला तर ग्रामीण समाज ग्रामीणत्वाच्या प्रभावात होता आणि ग्रामीणत्व या संकल्पनेमध्ये तो आधुनिकत्व या संकल्पनेमध्ये जे सूत्र आहेत ते सूत्र त्यांनी स्वीकारलेले नव्हते, तर उलट ग्रामीणत्व या संकल्पने जे सामावलेलं आहे ते त्यांनी स्वीकारलेलं होतं. मग ग्रामीणत्वामध्ये काय होतं, मग सगळ्या ग्रामीण परंपरा होत्या, त्यांचे जे ग्रामीण दैवत आहेत ते दैवत मंदिरं सगळं किंवा त्यांची जी सांस्कृतिक जीवनाची व्यवस्था आहे, म्हणजे अगदी विवाह पद्धती जरी असली, लग्न जरी करायचं असेल तर त्या लग्नामध्ये मान कोणाला असावा इथपासून सगळं ठरलेलं. त्या माना सन्मानासाठी खुनं पडतील, म्हणजे पोळ्याचा बैल पुढे कोणाचा जाईल, पहा पोळा करायचा आहे, बैल पुढे कोणाचा जाईल, गावचा जो पाटील असेल त्याचा, ते वेशीवर ते हे बांधलेलं असत, त्याला तोरण बांधणे वगैरे म्हणत असत. ते तोरण तोडल्याच्या नंतरच बैला पुढे जात, मग ते तोरण तोडायचं कोणी. मित्र ती साधी दोरी नव्हती, ते दोरीच असायची, ते एक एक वनस्पती असते, त्या वनस्पतीच्या धाग्यापासून बनवलेली, त्याला आमच्याकडे केकती म्हणतात, केकताड म्हणतात. ठीक आहे, दुसरीकडे आणखी काही म्हणत असतील किंवा जिथे ही वनस्पती नसेल तिथं दुसरं कशाची तयार करत असतील किंवा तिथं दुसरी एखादी पद्धती असेल, पण ती दोरी म्हणजे दोरी नसायची त्या केकताडाची, ती दोरी अशी आडवी बांधलेली असायची वेशीवर आणि त्याला आंब्याचे पानं असे लावलेले असायचे आणि ती दोरी तोडणार कोण त्याचा एक मान असायचा. दोरी कोणाच्या हातानं तुटत होती, काही नाही, लांब काठी घेऊन ते डोक्याच्या थोडी वर असायची आणि तो गावचा जो पाटील असायचा तो त्या दोरीवर एक काठी मारायचा, दोरी तुटायची, दोरी तुटली की लोक टाळ्या वाजवणार आणि मग बैलामध्ये जाणार. मित्र ती दोरी कोणालाही तुटत होती, पण तोडणारा माणूस ठरला होता ना. हे ग्रामीणत्व आहे मित्र. अशा कित्येक गोष्टी सांगू शकतो मी, कारण मी खेड्यामध्ये जगलोय, मला हे ग्रामीण समाज काय आहे आणि तो कसा जगला हे माहीत आहे आणि मी ग्रामीण साहित्याचा बऱ्यापैकी वाचक आहे, त्यामुळे मला ग्रामीण साहित्य काय हेही माहीत आहे. तेव्हा हे जर सगळं ग्रामीणत्वामध्ये येत असेल म्हणजे तुम्ही बैल कोणाचा पहिले फिरणार, ते तोरण कोण तोडणार, मग लग्न असेल तर पहिल्यांदा कुंकवाचा टिळा कोणाला लावणार, हे सगळं तुमचं ठरलेलं आहे
आणि या पद्धतीने तुम्ही जगता, हे ग्रामीणत्व आहे. आणि हे सगळं ग्रामीण साहित्यामध्ये पुढे येणार, आपलेपणाने येणार. तिथले जे ग्रामीण दैवत आहेत त्यांच्याविषयीचा ग्रामीण लोकांचा समज, ते सगळं येणार. तुम्ही गायीची पूजा करणार, तुम्ही त्याचं कौतुक करणार. गायीची पूजा करू नये, गायीला चांगलं मानू नये असं माझं म्हणणं नाही. कारण जे तुमच्या जगण्यामध्ये उपकारक ठरतात त्याच्याविषयी चांगुलपणच असायला पाहिजे, चांगल्याच भावना असायला पाहिजेत, नाही असं मला म्हणायचं नाही. पण हे ग्रामीणत्व तुमच्यामध्ये येते, विचार वेगळा असतो ना, विचारसृष्टी वेगळी आहे आणि हे भावसृष्टी वेगळी आहे, हे तुम्ही मानलं पाहिजे ना. तुम्हाला गावाविषयी, गावपांढरीविषयी कमालीचं आपलेपण आहे, ठीक आहे. तुम्हाला त्या व्यवस्थेविषयी खूप आपलेपण आहे, ठीक आहे. पण मग आंबेडकर काय सांगत होते? आंबेडकर तर असं सांगत होते की मला तर देशच नाही ना, कारण आम्हाला तुम्ही आमचं मानलंच नाही तर आम्हाला गाव तर सोडून द्या, आम्हाला देशच नाही आहे. आणि म्हणून ते थेटपणे सांगायचे आंबेडकर सांगत होते. त्यांनी सांगितले थेटपणे, काय सांगितले? आम्ही देशद्रोह केलेला आहे कारण तुम्ही मानवद्रोह केला, तुम्ही आम्हाला आमचं मानलं नाही. म्हणून या देशामध्ये मुस्लिमांची सत्ता कशी टिकेल, या देशामध्ये इंग्रजांची सत्ता कशी टिकेल याची काळजी कोण केली? आंबेडकर म्हणतात आम्हीच केली, आम्ही त्यांना सहाय्य केलं, आमच्या बळावर ही सत्ता इथे टिकली. आता मित्रो, हे एवढं जर दोघांमध्ये अंतर असेल किंवा एवढं जर वेगळं असेल आणि ग्रामीण समाज जर अशा पद्धतीनं ग्रामीणत्व जपत असेल, मग त्यांना जर गावाविषयी, गावपांढरीविषयी आपलेपण असेल आणि इथे आंबेडकर सांगत असतील की त्या गावपांढरीविषयी तुमचं नातं तोडून टाका, त्या गावगाड्याविषयीचं ना, गावपांढरीविषयी तुमच्या मनात आपलेपण राहूच देऊ नका, तुम्ही गाव सोडून शहरामध्ये या. किती वेगळे आहेत हे दोन साहित्य प्रवाह. हा परिवर्तनवादी आहे आणि हा तिथे चिकटून बसणार आहे. त्या ग्रामीणत्वाचा पुरस्कार करणारे हे साहित्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, प्रारंभीचे जे ग्रामीण साहित्यिक आहेत त्या सगळ्या साहित्यिकाविषयी माझ्या मनात आदर आहे. विशेषतः यापैकी वासुदेव मुलाटे सर असतील, कोतापले सर असतील, दत्ता भोसले सर असतील, या सगळ्यांचा माझा व्यक्तिगत परिचय आहे आणि यांच्याविषयी माझ्या मनात खरंच आदर आहे. ही मोठी माणसं आहेत. यांनी जे लिहिलेलं आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. ते कसं आहे हे पुढे मी सांगणारच आहे, त्याची इथे चर्चा करू नये. पण मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की ज्या ग्रामीणत्वाविषयी आपल्या मनामध्ये आपलेपणाचा भाग होता आणि ज्या भावविश्वातून तुमचं साहित्य निर्माण झालंय, तुमचं म्हणजेच ग्रामीण कवी लेखकांचं, ते साहित्य परिवर्तनवादी नव्हतं, ते साहित्य वर्णनवादीच होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक घटना बघा कशी आहे आणि ही घटना वासुदेव मुलाटे सरांनी चित्रित केलेली आहे. ती घटना अशी आहे, नेवाशाला एक ग्रामीण साहित्याचं संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये आनंद यादव सर होते, त्या संमेलनामध्ये बोराडे सर होते आणि त्या संमेलनासाठी गेलेले किंवा त्या संमेलनाचा एक भाग असणारे मुलाटे सर होते. जिथे मुलाटे सर आहेत, आनंद यादव आहेत, बोराडे सर आहेत. आनंद यादवांनी ग्रामीण साहित्याच्या प्रारंभीच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं लेखन केलेलं आहे, असे ते सगळे आहेत. आणि तिथे या संमेलनाला गेलेले जे बाकीचे लोक होते त्यामध्ये काही मागासवर्गीय सुद्धा होते. त्या मागासवर्गीयांपैकी काहींनी नेवाशाला एक मोहिनीराज मंदिर आहे असं मुलाटे सरांनी वर्णन केलंय. मी नेवाशातलं हे मोहिनीराज मंदिर वगैरे पाहिलेलं नाही, मला माहीत नाही. ही घटना मुलाटे सरांनी सांगितले, त्याच्याच आधाराने मी सांगतो. मग हे मंदिर, या मंदिरामध्ये मागासवर्गीय गेले आणि मागासवर्गीय त्या मंदिरामध्ये जाणं त्या गावातल्या लोकांना पटलं नाही. त्या गावातल्या लोकांनी विरोध केला, त्यांना हाकलून दिलं असेल, काय जेवायचं ते झालं असेल, पण त्यांनी विरोध केला. तर ठीक आहे, आता पहा, ग्रामीण साहित्यिक जर आपलं साहित्य परिवर्तनवादी म्हणत असतील तर ग्रामीण साहित्यिकांनी किती विरोध करायला पाहिजे होता या घटनेला? कारण तुम्ही नवा विचार स्वीकारणार आहात ना. आता नवा विचार स्वीकारणार म्हणजे निदान पहिल्या पातळीवर तुम्ही ही जात व्यवस्था माणसाने निर्माण केलेली आहे, ती ईश्वर निर्मित नाही आणि जन्माने कोणीच श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसते, जन्मानं कोणीच शहाणा आणि मूर्ख नसतो, जन्मानं कोणीच लायक आणि नालायक नसतो. हे किमान प्रारंभीच्या पातळीवर तुम्ही स्वीकारणार आहात की नाही? आणि जर स्वीकारणार असाल तर मग तुम्ही ज्या ग्रामीण समाजातल्या त्या लोकांनी या मागासवर्गीय लोकांना हकलून दिलं त्या मंदिरापासून, तर या मागासवर्गीयाच्या पाठीमागे उभे राहणार आहात की नाही? आणि त्या जो ग्रामीण समाज आहे, तिथले जे लोक आहेत, ज्यांना की त्या मोहिनीराज मंदिरामध्ये या लोकांनी गेलेलं
आवडलं नाही, त्यांना तुम्ही पटवून किंवा समजून किंवा विरोध करून सांगणार आहात की नाही? सांगायला पाहिजे ना. मित्र हो, मुलाटे सरांची कल्पना अशी होती की निदान या घटनेचा आपण जाहीरपणे निषेध नोंदवला पाहिजे. बाकी आता आपण इथे ठीक आहे, त्यांचं म्हणणं कदाचित असे असेल की आपण संख्येनं कमी आहोत, आपण काही इथे यांना विरोध करू शकत नाही, आपण मारामाऱ्या करू शकत नाही. दुसरं म्हणजे आपण इथे फार काही करू शकत नाही, कारण ते त्यांनीच नियोजन केलंय, आयोजन त्यांनीच केलंय, फार काही करू शकत नाही. पण निदान आपण सौम्य पद्धतीनं तुमचं चुकलं एवढं तरी सांगायला हरकत होती का? मुलाटे सरांची भूमिका अशी की आपण निषेध नोंदवू. मित्र हो, वस्तुस्थिती अशी, साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही आणि बोराडे सरांनी खूप नंतरच्या काळामध्ये सुद्धा याचं समर्थन केलंय आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जर तेव्हा निषेध नोंदवला असता तर आयोजक अडचणीत आले असते. हे बोराडे सरांचं म्हणणं आहे. बोराडे सरांविषयी माझ्या मनात कटुता बिलकुल नाही. माझी आणि त्यांची कधीच भेट झालेली नाही, पण बोराडे सरांचं साहित्य मी वाचतो, मला त्यांच्याविषयी आदर आहे. बोराडे सरांचं वय यात किती माझ्यापेक्षा जास्त असल्याचं सुद्धा मला भान आहे आणि त्यांच्या योगदानाचं सुद्धा भान आहे. म्हणजे उगीच मी उठसूट कोणावरही टीका करा सुटणे माझंच नाही, कोणाचंही चुकीचं असतं. कारण या सगळ्या लोकांचं वाङ्मय व्यवहारामधलं स्थान खूप मोठं आहे, खूप चांगलं आहे, खूप श्रेष्ठ दर्जाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा बोराडे सरांचं स्थान वाङ्मय व्यवहारातलं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी खूप मोठं योगदान नोंदवलेलं आहे, याचं मला चांगलं भान आहे. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा आदर करतो, त्यांच्या वयाचा आदर करतो. पण मित्र हो, आता अशा पद्धतीने जर तुम्ही समर्थन करत असाल तर मग ठीक आहे ना, तुमचं साहित्य किती महत्त्वाचं आहे मी पुढे सांगणारच आहे, ते महत्त्वाचंच आहे. पण परिवर्तनवाद म्हणजे नक्की काय? तुम्ही साधी गोष्टी लक्षात घेत नाही की इथे जाती व्यवस्था ईश्वर निर्मित नाहीत आणि कोणीच श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसते आणि मागासवर्गीयांना कनिष्ठ हीन मानून ज्या लोकांनी त्या मंदिरापासून हाकलून दिलं ते कशाच्या आधारानं? जातीच्याच पातळीवर ना. त्यांची जन्मजात हीन आहे, हीच कल्पना आहे. मूळ जी ही कल्पना आली जन्मजात हीन, या एवढ्या सामान्य गोष्टीवर जर तुम्ही विरोध नोंदवत नाही आणि आयोजक अडचणीत येतील अशी जर तुमची कल्पना असेल तर तुमचं एकूण साहित्य व्यवहार, तुमची एकूण साहित्याकडे पाहण्याची भूमिका, तुमची संमेलनं, तुमची वाङ्मयाची चळवळ याचा परिवर्तनाशी संबंध जोडायचा कसा? आता हाच विचार जर समजा आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी केला तर काय होऊ शकते पहा. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 50% मागासवर्गीयांना जागा ठेवला. ही 1902 मधली गोष्ट आहे. म्हणजे पहा, शाहू महाराजांना विरोध झाला असेल की नसेल? विचार करा ना तुम्ही. म्हणजे पहा, आंबेडकर जेव्हा बडोदा संस्थानामध्ये गेले आणि तिथं नोकरीला होते, बडोदा संस्थानिकांनी त्यांना खूप मदत केलेली होती म्हणून ते तिथे गेले, कारण तो करार चालला होता कशासाठी की यांनी काही दिवस इथं सर्व्हिस करावी, नोकरी करावी. मित्र हो, आंबेडकरांच्या अंगावर सवर्ण लोक दुरून फायली फेकायचे, कारण महार होते नाही म्हणून फायली फेकायचे. साधी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आंबेडकरांना नोकरीत आणण्याच्या पाठीमागे किती विरोध असतो लोकांचा. विरोध होता म्हणून ते फायली फेकत होते ना. म्हणजे किती विरोध असेल. मग मित्र हो, जेव्हा राजर्षी शाहू महाराज 1902 मध्ये असा कायदा करत होते की मागासवर्गीयांना 50% राखीव जागा असाव्यात, जे लोक सर्व्हिसमध्ये होते सवर्णाचे, त्या लोकांनी यांना चांगल्या आनंदानं संमती दिली असेल का? की म्हणजे एखादा महार समाजाचा माणूस आमचा अधिकारी म्हणून इथे येऊ द्या, आम्ही त्यांचं स्वागत करू, अशी भूमिका असेल का? विचार करा ना तुम्ही. असेल? नव्हती ना. फुलेंनी त्या काळामध्ये जे शाळा उघडल्या वगैरे, त्यांना काय फार आनंदानं लोकांनी सहकार्य केलं का? किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विचार मांडत होते त्यांना फार सहकार्य होतं का? होतं सहकार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा संघर्ष केला. दगडफेक झाली की नाही तिथे? दगडफेक झाली ना. मग थांबवलं का त्यांनी? नाही थांबवलं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थेटपणे त्या काळामध्ये पहा महात्मा गांधींच्या विरोधामध्ये उभे टाकायचे. महात्मा गांधी हे त्या काळातलं कोणाला पटो अगर न पटो असं एक व्यक्तिमत्व होतं की भारतीय समाजाने ते स्वीकारलेलं होतं आणि भारतीय समाजाची महात्मा गांधींच्या बद्दलची एक आदराची भावना होती. विरोधात असतील काही जण, पण आदरांची भावना होती. आणि महात्मा गांधी जे म्हणतील ते लोक ऐकायचे, इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थेटपणे त्यांच्या विरोधामध्ये उभे टाकत होते, विरोधामध्ये चळवळ करत होते.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाही. भावनेचा जर विचार करायचाच होता तर काय झालं असतं, विचार केला पाहिजे ना आपण. निवळ भावनेचा विचार, लोकांच्या भावनेचा विचार करायचा. म्हणजे नेवाशाच्या लोकभावनेचा तुम्ही विचार करता. लोकभावनेचा जर आपण विचार करू तर परिवर्तनाचा विचार कसा काय मांडू शकतो. म्हणजे लोकभावनेचा विचार, कारण पहा परिवर्तन हे या कल्पनेमध्ये लोकभावना बसत नाही. परिवर्तन ही गोष्ट लोकभावनेच्या विरोधी आहे. लोकभावना ही परंपरावादी असते आणि विशेषतः भारतीय माणसं अधिक परंपरावादी आहेत. भारतीय माणसं नेहमीच, मागच्या एका तासामध्ये मी याच्याविषयी विवेचन केलेलं आहे. ते विवेचन असं होतं की मित्र, भारतीय माणूस भविष्याकडे जेव्हा चालत असतो तेव्हा तो भूतकाळाकडे पळत असतो. याचं विवेचन त्या तासात केलेलं आहे, त्याच्या फार खोला जाणं इथं अपेक्षित नाही आहे. पण मित्र, अशा भारतीय माणसाच्या जर भावना लोकमन आपण जपत असू तर आपण परिवर्तनवादची भूमिका कशी काय मांडू शकतो, हा प्रश्न आहे ना. राराम बोराडेविषयी माझ्या मनात किती आदर असला तर मला जर हे खरं सांगायचं असेल तर मला हेच म्हणावं लागतं की अशी भूमिका असताना परिवर्तनाशी नातं जोडता येत नाही. ठीक आहे मित्र हो, ग्रामीण साहित्याविषयी मी भरपूर लेखन केलेलं आहे. ते लेखन तुम्ही वाचा. राराम बोराडेंच्या या विधानाचा सविस्तर मी म्हणजे ज्या खोडून काढणं आपण ज्याला म्हणू आणि नवी भूमिका मांडणं आपण ज्याला म्हणू, तुम्ही सविस्तर ते तसं लेखन केलेलं आहे. अन्वयमध्ये माझा हा लेख आलेला आहे. माझा अन्वय नावाचं पुस्तक वाचा. त्याच्याविषयी जर तुमचा विरोध असेल, काही नवा नोंदवायचा असेल, तुम्ही नोंदवू शकता. माझं म्हणणं अंतिम वगैरे माझी कधीच भूमिका नव्हती आणि आजही नाही. पण तुम्ही उगीच विधानं करण्यापेक्षा तुम्ही मग समजून सांगा ना, पटवून द्या की हे आधुनिक कसं आहे. मी तिथे प्रतिवाद केलेला आहे त्याचा, तिथे तुम्ही वाचा. फार खोला जायचं नाही. पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की मित्र, ग्रामीण साहित्य हे परिवर्तनवादी नाही. ही घटना मी तुमच्या पुढे याच्यासाठी ठेवली आहे. आता प्रश्न असा एक निर्माण होऊ शकतो तुमच्या पुढे किंवा आपल्या सगळ्यांच्याच पुढे की मग या ग्रामीण साहित्याला त्या काळामध्ये, ग्रामीण साहित्य खूप महत्त्वाचं होतं ना, इतक्या लोकांना आवडत होतं. त्या लोकांच्या भावविश्वाला शब्दरूप देणारे साहित्य होतं. म्हणजे ग्रामीण जीवन हे शहरी जीवनापेक्षा वेगळं आहे. हे मी याच्या अगोदरच्या तासामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. मित्र, ग्रामीण जीवन किंवा ग्रामीण माणूस हा तिथल्या परिसराशी भावनेच्या पातळीवर जोडलेला असतो. त्याचा गाव, त्याच्या गावाच्या सभोवतालचा तो गाव शिवार, त्या गाव शिवारातले सगळे सजीव निर्जीव घटक एवढंच नाही मित्र, घरातली माणसं आणि गोठ्यातली जनावरं यांच्याशी त्याचं इतकं घट्ट नातं असते की तो त्या गोठ्यातल्या प्राण्यांना सुद्धा आपल्या कुटुंबातल्या माणसांच्या बरोबरीचं मानतो. हे वाईट आहे मित्र हो, हे वाईट म्हणता येणार नाही, वाईट नाही, हे चांगलंच आहे. पण मग हे असं असताना इतक्या या चांगल्या जीवनाचं तुम्ही चित्रण करताय, चांगलीच गोष्ट आहे नाही. पण असं असताना मग म्हणजे हे काय दुय्यम साहित्य वगैरे नव्हतं. त्या सगळ्याला शब्दरूप देणारं साहित्य महत्त्वाचंच होतं. आणि विशेषतः मित्र, हे सगळं त्या लोकांना आवडलेलं आहे. ग्रामीण साहित्याचा वाचक हा खूप मोठा आहे. त्या लोकांनी ग्रामीण संमेलनं घेतली, शिबिरं घेतली, त्यामध्ये सामील झाले. त्या काळातले जे ग्रामीण कवी, लेखक वगैरे होते त्यांचा त्यांनी आदर केला, सन्मान केला. आजही ते करतात. असं असताना ग्रामीण लेखक एकीकडे त्या लोकांना सांगत होते की ग्रामीण साहित्यामध्ये आपलं तुमच्या सगट आमचं, म्हणजे आम्ही सुद्धा तुमचेच भाग आहोत. ग्रामीण समाजातूनच आलेले लेखक वगैरे होते म्हणून ते सांगायचे तुमच्या सगट आमचं किंवा आमच्या सगट तुमचं, आपल्या सगळ्या परिसराचं, आपल्या या ग्रामीण व्यवस्थेचं, इथल्या सगळ्या भावविश्वाचं, इथल्या सगळ्या कल्पना विश्वाचं, तुमच्या माझ्या विचार विश्वाचं, तुमच्या माझ्या जीवनाच्या व्यवस्थेचं, ग्रामीण संस्कृतीचं आम्ही चित्रण करतो. अशा पद्धतीचे सगळं सांगत होते भाषणांतून वगैरे. आणि ते सगळं आवडत होते. दोघांमध्ये म्हणजे लेखक, कवी, समीक्षक हे आणि बाकीचे वाचक वगैरे यांच्यामध्ये घट्ट नातं होतं. असं असताना, हे इतकं सगळं चांगलं असताना ह्या लोकांच्या डोक्यामध्ये आमचं साहित्य परिवर्तनवादी अशी कल्पना का आली असेल आणि हे कशाला सांगितले असतील यांनी. मित्र, मला साधं सूत्र दिसते हे असं म्हणण्याच्या पाठीमागे की एकीकडे 1940, 50, 60च्या दरम्यान हे जे 2-3 दशक आहेत, त्या दशकामध्ये एकीकडे पहा काय झालं होतं. एकीकडे ब्राह्मण व्यवस्थेला विरोध सुरू होता.
दुसरीकडे ही जी सदाशिव पेटी साहित्य आहे त्यामध्ये आमचं चित्रण येत नाही असा असंतोष होता आणि तो खरा होता. नागर जीवनाचं चित्रण येते पण आमचं जीवन येत नाही हा त्यांचा असंतोष होता आणि खरं होतं. आणि म्हणून मग या जीवनामध्ये किंवा या साहित्यामध्ये नवचित्रण येत होतं, त्याच्याविषयी आपलेपण असणं वगैरे साहजिक होतं. कारण पहिल्यांदा एवढं आपलं चित्रण येते, ग्रामीण माणूस साहित्याचा नायक होतो. पहिल्यांदा किती व्यवस्थित होतं, पहिल्यांदा नायक होता ना. नाही तर असा नायक सदाशिव पेटी साहित्यामध्ये किंवा पारंपरिक आपलं जे मराठी साहित्य आहे त्याच्यामध्ये ग्रामीण माणूस नायक कुठे झाला होता, आता तो नायकाच्या रूपामध्ये येत होता. इतकं सगळं खूप चांगलं होतं. एकीकडे साहित्याच्या व्यवहारामध्ये इतकं सगळं चांगलं होतं, पण दुसरीकडे मित्र हो एकूण जो समाजाचा व्यवहार सुरू होता, वाङ्मय व्यवहारापुरतं ठीक आहे, ग्रामीण समाजाच्या पुरतं ठीक आहे, पण एकूण जो समाजाचा जीवन व्यवहार सुरू होता आणि विशेषतः जागतिक पातळीवर हा व्यवहार सुरू होता, तो कुठला सुरू होता, तो सुरू होता आता समाजाने आधुनिक झालं पाहिजे. हा केवळ विचाराच्या पातळीवरचं हे सूत्र नव्हतं मित्र हो, हे व्यवहाराच्या पातळीवर येत होतं. म्हणजे एकीकडे आपण संशोधन करत होतो, वेगवेगळं संशोधन आपल्या पुढे येत होतं आणि त्या संशोधनाचा आपण स्वीकार करत होतो. म्हणजे राम कधी त्या विमानामध्ये बसून फिरला होता का नाही हा वेगळा भाग, ते पुष्पक विमान होतं का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो. मला त्या वादामध्ये वेळ खर्च करायचा नाही मला. पण मित्र हो, या कालखंडामध्ये म्हणजे 1930, 40, 50 वगैरे हा जो कालखंड आहे ना, या कालखंडामध्ये माणसं विमानात फिरत होती. म्हणजे पहा, लक्षात घ्या, राम कधी फिरला होता का नाही हा वादाचा विषय, पण माणसं विमानात फिरत होती की नाही, फिरत होती. मित्र, या काळामध्ये माणसाला जगवण्या इतकं मेडिकल बऱ्यापैकी पुढे आलं होतं. औषधोपचारानं माणसं वगैरे बरे होत होते. या काळामध्ये जाती व्यवस्था वगैरे नष्ट झाल्या पाहिजेत हा विचार बऱ्यापैकी रुजत होता. आणि या काळामध्ये आता अभिव्यक्ती ती अभिव्यक्ती असे भावविश्वामध्ये रमणाऱ्या अभिव्यक्तीला फार स्थान नव्हतं. या काळामध्ये विचार तुम्ही काय मांडता याला स्थान होतं. ह्या गोष्टी चर्चेत आल्या होत्या. चर्चेमध्ये काय आल्या होत्या, चर्चेमध्ये आधुनिक विचार आला होता आणि आधुनिक विचाराला महत्त्व आलं होतं. आधुनिक विचार महत्त्वाचा आहे, किंबहुना आधुनिक विचार करणारा माणूस महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आधुनिक विचाराची मांडणी करणारा लेखक महत्त्वाचा आहे, कलावंत महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीचा एक विचार किंवा अशा पद्धतीचा एक प्रभाव या समाज जीवनावर होता. आणि म्हणून मित्र, ज्या काळामध्ये अशा पद्धतीचा एक विचार किंवा अशा पद्धतीचं एक जीवनाचं सूत्र आकाराला येत होतं, त्या काळामध्ये जर तुम्हाला या सगळ्यात सामील व्हायचं असेल आणि या काळामध्ये जर तुमच्या व्यक्तिमत्वाला मानसन्मान हवा असेल, तुम्हाला मानसन्मानानं जर राहायचं असेल किंवा वावरायचं असेल, तर तुम्हाला आम्ही नवा विचार करणारे आहोत असंच म्हणणं आवश्यक होतं. तुम्ही जर असं म्हणायला लागलात की आम्ही जुना विचार करणारेच आहोत, तर नव्या व्यवस्थेत तुमचं स्थान काय? खेड्यातले माणसं जर सोडले, तुमचं ते संमेलन घेणारे, शिबिरे घेणारे, तुमचं साहित्य वाचणारे ऐकणारे ते 4-2% लोक, कारण त्याही काळामध्ये काय फार लोक शिकलेले नव्हते. सगळे कुठं होते सगळे शिकलेले वगैरे लोक? खेड्यातले लोक पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर शाळेत जायला लागले आणि मग शिकायला लागले. नाही तर स्वातंत्र्याच्या पूर्वी इथे शिकणारे कोण होते? इंग्रजांनी व्यवस्था जरी उभी केली तर बाकीचे घटक होतेच ना. शाळेमध्ये जायचं, खायचं काय? दारिद्र्य होतं, गरिबी होती. बहुजन समाजातल्या बलुतेदाराचा मुलगा शाळेत जाईल कसा? आणि दुसरीकडे त्याच्यावर प्रचंड प्रभाव होता ना की आपल्या जातीत कोणी शिकतच नाही, आपण शिकूच नाही, आपला जातीचा व्यवसाय करावा, बस संपलं. बरं, दुसरी गोष्ट अशी की आपण शिकलो तरी आपल्याला नोकरी मिळेलच याची तरी काय शाश्वती त्या काळामध्ये. म्हणून शिकलेले फार नव्हते, थोडेफार जे शिकलेले होते ते तुमचे शिबिरे घेत होते, तुमचे ते हे संमेलन घेत होते, ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे या संबंध मोठ्या व्यवस्थेमध्ये तुमचं स्थान काय? मग तिथे जर तुम्हाला स्थान निर्माण करावायचं असेल तर आम्ही नव्या विचाराचे समर्थक आहोत असं म्हणणं अपेक्षित होतं. असं म्हटल्याशिवाय तुम्हाला पर्याय नव्हता. दुसरं म्हणजे यापैकी बरीच माणसं, उदाहरणार्थ आनंद यादव वगैरे जे आहेत, आनंद यादव वगैरे प्राध्यापक होते त्या काळामध्ये. आता प्राध्यापक असणारा माणूस किंवा या नव्या व्यवस्थेमध्ये एका चांगल्या स्थानी असणारा माणूस, या माणसांना जुन्या व्यवस्थेचं समर्थन कसं काय करता येईल? या माणसाला नव्या व्यवस्थेचं समर्थन करणं अपेक्षितच होतं ना, करावंच लागणार होतं. कारण साहित्य व्यवहारामध्ये नव्याचं स्वागत होत होतं, नव्या व्यवस्थेचं, नव्या विचाराचं स्वागत होत होतं. आणि कुठलं साहित्य श्रेष्ठ, कुठलं श्रेष्ठ?
भावव्यवस्थेवर उभा असणारं भावना विश्वाचं चित्रण करणारं साहित्य श्रेष्ठ नाही, विवेकवादाचं चित्रण करणारं, विवेकवादाचं समर्थन करणारं साहित्य श्रेष्ठ आहे. माणुसकीचं चित्रण करणारं साहित्य श्रेष्ठ आहे. समतेचं तत्वज्ञान सांगणारं साहित्य श्रेष्ठ आहे. माणसाचा नवा धर्म सांगणारं साहित्य श्रेष्ठ आहे. आणि ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही आणि आधुनिक न्यायव्यवस्थेचं समर्थन आहे ते साहित्य श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीचा विचार नव्यानं मांडला गेला होता, त्याचं समर्थन केलं जात होतं. आता एकीकडे अशा पद्धतीचा काळ आहे. आता या काळामध्ये तुम्हाला आपलंही साहित्य असंच आहे असं म्हटल्याशिवाय पर्याय होता का? म्हणून हे जे साहित्यिक आहेत, ग्रामीण साहित्यिक आहेत, ते एकीकडे असं म्हणत होते की आमचं साहित्य परिवर्तनवादी आहे, आम्ही नव्या विवेकाचा, नव्या विचार विश्वाचा विचार करतो, नवा विचार मांडतो आहोत, आधुनिक जगाचा आम्ही विचार मांडतो आहोत, आम्ही विज्ञानवादी भूमिका मांडतो, अशा पद्धतीचं बोलत होते. पण दुसरीकडे विज्ञानवाद ज्यांच्या जीवनापासून खूप लांब होता त्या ग्रामीण समाजाचे नेतृत्व करत होते साहित्य व्यवहारामध्ये. आणि म्हणून यांची द्विधावस्था होती. पण मग द्विधावस्था असल्यामुळे काय करायचे? तिथे जाऊन त्या ग्रामीण समाजाला किंवा ग्रामीण लोकांना, त्या वाचकांना हे सांगत राहायचे की आम्ही तुमच्यापैकीच एक आहोत आणि त्यांच्या भावविश्वाला आपलं वाटेल अशा पद्धतीचं चित्रण करत होते. म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये येणारं जे चित्रण असायचं ना ते त्यांना आवडणारं असायचं, अशा पद्धतीचं ते चित्रण करत होते. आणि दुसरीकडे समीक्षा व्यवहारामध्ये मात्र हे सांगत होते आम्ही परिवर्तनवादी आहोत. कारण समीक्षा ग्रामीण लोक वाचत नव्हते. समीक्षा वाचणारे महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यापीठ स्तरावरचे अभ्यासक किंवा विद्यार्थी वगैरे हे समीक्षा व्यवहारात ही परिवर्तनाची भूमिका घेत होते. आणि ललित साहित्याच्या निर्मितीच्या संदर्भात किंवा वाङ्मय व्यवहारात, ललित साहित्याचा जो वाङ्मय व्यवहार होता तिथं मात्र लेखन जे करत होते ते वर्णनाच्या पातळीवरच होतं. समीक्षा व्यवहारात अशा पद्धतीची मांडणी, अशा पद्धतीची दुहेरी भूमिका होती असं आपल्याला म्हणता येऊ शकते. जर कोणाला असं वाटत असेल की हे पूर्णतः चुकीचं आहे तर त्यांनी सविस्तर मांडणी करायला हवी. उगी असे विधानं करून चालणार नाही. ही सविस्तर मांडणी करायला हवी. नेवाशाची घटना काय सांगते? नेवाशाची घटना हीच सांगते की आम्ही ग्रामीण समाजाच्या भावविश्वाला नाकारत नाही किंवा त्या भावविश्वाला पूर्णतः विरोध करू शकत नाही. किंबहुना ते भावविश्व आमच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे असंच सांगणार आहे. तेव्हा मित्रो, तिथे रमलेलं हे साहित्य आहे अशा पद्धतीचं आपण म्हणू शकतो. आणि ग्रामीण जीवनाचं चित्रण करणे किंवा ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारं साहित्य असं जर तुम्ही म्हणत असाल तर याचा सरळ अर्थ असा आहे, ग्रामीण लोकांच्या जीवनाचं चित्रण करणार. ग्रामीण लोक काय स्वीकारत होते? परंपरावादी विचार स्वीकारत होते. ग्रामीण लोकांच्या जीवनाचं चित्रण होतं. तुमचं चित्रण असं आहे का की ग्रामीण लोकांच्या बदलांच्या विषयी आम्ही बोलतो असं आहे का? नाही आहे. बदलाविषयी तुम्ही कुठं बोलता? ग्रामीण जीवनाचं चित्रण करता हे तुम्हीच तुमच्या व्याख्यानातून सांगितलेलं आहे की आम्ही ग्रामीण जीवनाचं चित्रण करतो, त्यांच्या बदलाविषयी बोलत नाही. जसं दलित साहित्य बदलाविषयी बोलते, स्त्रीवादी साहित्य बदलाविषयी बोलते, ते चित्रण करत नाही. म्हणजे स्त्रियांचं इथलं जीवन कसं आहे त्याचं चित्रण नाही करत, ते कसं नसावं हे सांगते. तुम्ही ग्रामीण जीवन कसं नसावं हे सांगत नाही, तुम्ही ग्रामीण जीवन कसं आहे हे सांगता. आहे हे सांगणं म्हणजे परिवर्तन नव्हे. हे आहे ते चुकीचं कसं आहे आणि कसं असायला पाहिजे हे सांगणं म्हणजे परिवर्तन. आणि हे कुठं सांगत होत तुम्ही स्वतः तसं म्हटलेलं नाही, ग्रामीण साहित्यिकांनी तसं म्हटलेलं नाही. ग्रामीण साहित्यिक थेटपणे सांगतात आम्ही जे आहे ते सांगतो आहोत, ते नसावा असं आमची भूमिका नाही, असं त्यांच्याच म्हणण्यातले सूत्र आहे. मित्र हो, ठीक आहे. आता या सगळ्याच्या याच्यावर मला असं वाटतं की आपण इतकं नक्की समजून घेऊ की यांचं जे नातं आहे व्यक्तिगत पातळीवर ठीक आहे असेल. फुले शाहू आंबेडकरांशी म्हणजे राम बोराडे फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकारले असतील, वासुदेव मुलाटे सारख्या व्यक्तिमत्वांच्या व्यक्तिमत्वांच्या बाबत विचार करताना किंवा नागनाथ कोत्तापल्ले सर यांच्या बाबत विचार करताना आपल्याला थेटपणे दिसते की त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यांनी स्वीकारलेला आहे. बाकीच्याबद्दल असंच म्हणता येईल किंवा म्हणजे कुठलेही लेखक असतील त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही, ते फुले शाहू आंबेडकरांचे विचार स्वीकारणारे होते. पण ग्रामीण साहित्य मात्र तसं नव्हतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजेच पहा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी नातं थेटपणे जोडता येणार नाही.
आता मुळामध्ये, आणि ते ठीक आहे, अवघड होतं मुळामध्ये ग्रामीण साहित्य घेणारे जे लोक होते ते सगळे, किंवा जे कार्यकर्ते वगैरे होते, वाचक होते, ते सगळे ज्या व्यवस्थेतून आलेले होते ते गावगाडा व्यवस्थेतलेच घटक होते, आणि गावगाडा व्यवस्थेविषयी त्यांच्या मनामध्ये विरोधाचा सूर नव्हता, आपलेपणाचा भाग होता. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ग्रामीण साहित्याची संमेलनं घेणारे वाचक वगैरे हे जे सगळे लोक होते, हे सगळे लोक गावगाडा व्यवस्थेच्या विरोधातले नव्हते. म्हणजे पहा, माझ्या घरामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं ना, अलीकडच्या काळात, आता ह्या तर गोष्टी आपण 60च्या दरम्यानच्या करतो, त्याच्या अगोदरच्या एक दोन दशकातल्या करतो, तेव्हा काय होतं, अलीकडच्या काळात सांगतो. अलीकडच्या काळामध्ये माझं घर बांधणारा जो माणूस आहे तो दलित घर बांधतो, त्या घरामध्ये आम्ही राहतो, पण त्या माणसाला घर बांधताना, आता घर आमचं बांधणार तो माणूस, आणि घर बांधताना त्याला तहान लागली तर पाणी पिण्यासाठी त्याला घरातला ग्लास नाही द्यायचा, त्याला ग्लास बाहेरच्या खिडकीतला द्यायचा. हे पाहत होतो मी अलीकडच्या काळात. म्हणजे 90च्या दरम्यान माझं घर झालं, त्या काळात हे होतं. आता त्याच्यापूर्वी काय असेल कल्पना करा ना तुम्ही. म्हणजे ग्रामीण समाज हा या ना त्या रूपामध्ये गावगाडा व्यवस्थेचा समर्थक होता. गावगाडा व्यवस्थेचा समर्थक केवळ उच्चवर्णीय होते, ही जर तुमची कल्पना असेल तर ती चुकीची आहे. ठीक आहे, गावगाडा व्यवस्थेमध्ये पाटील कुलकर्णी व्यवस्था पूर्वी होती, नंतर थोडी बदलत आली, पण पाटीलकी होती, पाटील होता, देशमुख होते वगैरे वगैरे. पण केवळ तेच गावगाडा व्यवस्थेचे समर्थक नव्हते, त्यांना तर फायदा होता, ते समर्थक होतेच होते. पण मित्र, बाकीचे आलुतेदार बलुतेदार बहुजन समाज किंवा दलित वगळता बाकीचे जे मागासवर्गीय होते, त्यांना सुद्धा गावगाडा व्यवस्थेचं बरंच वाटायचं, कारण यांचा थोडाफार सन्मान होता ना, दलितांच्या तुलनेनं होता ना, आणि म्हणून वरच्यांची बरोबरी करायला जायची, असं हे सगळं होतं. म्हणून गावगाडा व्यवस्था ही काही फार वेगळी नव्हती. आणि तुम्ही गावगाडा व्यवस्थेचं चित्रण करतात, गावगाडा व्यवस्था बदलण्याविषयी गोष्टी नाही. म्हणजे ग्रामीण साहित्यात गावगाडा व्यवस्थेला विरोध फार केलेला नाही, गावगाडा व्यवस्थेचं चित्रण आहे, आणि त्या गावगाडा व्यवस्थेतले जी माणसं आहेत त्या माणसांना तुम्ही नायक केलेलं आहे. साहित्याच्या केंद्रस्थानी ते सगळं जीवन आणलं, आणि नायकाच्या स्थानी तुम्ही त्या गावगाडा व्यवस्थेतली माणसं आणली. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे आणत असताना तुम्ही ती व्यवस्थाच बदलावी, ती व्यवस्थाच जुन्या विचारानं प्रभावित आहे, असा विचार ग्रामीण साहित्यात आला नाही, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला व्यवस्था बदलायची आहे. ठीक आहे, व्यवस्था बदलण्यासाठी मित्र एक साधी गोष्ट आहे की तुम्ही नवी व्यवस्था मांडली पाहिजे. ग्रामीण साहित्यिकांनी पहिल्यांदा हे स्पष्ट करावं की तुम्ही नव्या कुठल्या व्यवस्थेचं समर्थन करता आहात, तुम्हाला कुठली व्यवस्था हवी आहे, आणि जुन्या कुठल्या व्यवस्थेला तुमचा विरोध आहे, आणि ती व्यवस्था निर्माण करणाऱ्या कुठल्या माणसांना तुमचा विरोध आहे. तुमचे नक्की ज्याच्याशी तुमचं युद्ध सुरू आहे किंवा ज्याच्याशी तुमचा वाद सुरू आहे, ती माणसं कोण आहेत नक्की, कोणी व्यवस्था निर्माण केलेली आहे की जी व्यवस्था तुम्हाला उलथून टाकायची, किंवा ज्या व्यवस्थेला तुमचा विरोध आहे ती व्यवस्था कोणी निर्माण केलेली आहे, ती व्यवस्था कोण पाळते. मित्र, व्यवस्था निर्माण जी केली ती ठीक आहे, ती ब्राह्मणांनी केली, पण मित्र, ग्रामीण समाजाच्या चुलीपर्यंत ती सगळी जाती व्यवस्था, लिंग व्यवस्था नांदत होती, आणि ही व्यवस्था नाकारण्याची भूमिका ग्रामीण साहित्याची दिसत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, बाकी ग्रामीण समाजामध्ये जे दोष आहेत, काल असतील आजही असतील, आजही तुम्ही पाहिले तर पहा की आता आपण भ्रष्टाचार सुरू आहे, असं आहे तसं आहे, असं आपण सगळं म्हणत असतो. हे भ्रष्टाचार करणारे वगैरे निव्वळ राजकारणी शहरातली माणसं आहेत का? एकूण तुम्ही विचार करा ना, शासन आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये जवळपास 60% लोक खेड्यातलेच आहेत. आजचे आमदार वगैरे खेड्यातले, किंवा वेगवेगळ्या पदावर असणारे माणसं खूप खेड्यातले आहेत ना. मग आता भ्रष्टाचार वगैरे थांबला का? नाही ना. नक्की विरोध कोणाला? आपण आपल्यापुढे ग्रामीण साहित्यिकांच्या पुढे शत्रू कोण आहे? त्यांचेच भाऊबंद आहेत ना ते. म्हणजे ग्रामीण लेखक कवी ज्या समाजाचे घटक आहेत त्याच समाजाचे घटक हे लोक आहेत. तुम्ही नाकारता कोणाला विरोध करता? नाही, कुठली नवी व्यवस्था तुम्हाला निर्माण करायची आहे, आणि नवी व्यवस्था जर तुम्हाला निर्माणच करायची आहे तर मग सरळ सरळ तुम्ही दलित साहित्याचे भाग आहात, आणि सरळ सरळ तुम्ही स्त्रीवादी साहित्याचे भाग आहात, कारण यांनी नव्या व्यवस्थेची मांडणी केलेली आहे. मग तुम्ही आता काय करायला पाहिजे? ग्रामीण हे विशेषणच तुमचं संपेल ना. मग ग्रामीण हे विशेषणाची गरज काय तुम्हाला? जर नव्या व्यवस्थेचा पुरस्कारच करायचा असेल तर नव्या व्यवस्थेचा पुरस्कार तर यांनी केलेलाच आहे. किंबहुना मित्र, नव्या व्यवस्थेचा जर पुरस्कार करायचा असेल तर हे नवीन जे विशेषण आहेत, ग्रामीण, दलित, स्त्रीवादी वगैरे, हे सगळे विशेषणच धूसर ठरतात. कारण
दलित साहित्यिक समतेचा पुरस्कार करतात किंवा दलित साहित्य समतेचा पुरस्कार करते, स्त्रीवादी समतेचा पुरस्कार करते. स्त्रीवादही समतेचा पुरस्कार करणार असेल, दलित साहित्यही समतेचा पुरस्कार करणार असेल आणि ग्रामीण साहित्य समतेचा पुरस्कार करत असेल, नव्या स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे हे जे जीवनमूल्य म्हणतो या सगळ्यांचाच पुरस्कार सगळे साहित्य करत असतील, तर मग तुम्ही सगळेच साहित्य, हे तुमचं सगळं साहित्य हे नव्या जीवनमूल्याची मांडणी करणारा परिवर्तनवादी आहे. मग इथे आता वेगळ्या चुली मांडण्याची गरज कुठे राहते? किंवा असं आपण म्हणू शकतो की तुमची ही जी वेगळी विशेषणं आहेत ती विशेषणं ठळक राहत नाहीत, ती निदान धूसर तर होतील. धूसर व्हायला पाहिजे ही तरी तयारी आहे का आपली धूसर होऊ देण्याची? नाही. कारण एकदा धूसर झाले की आपल्या अस्तित्वाला तो हे आहे ना, आपलं अस्तित्व तेवढंच धूसर होत जातं. आपल्याला आपलं अस्तित्व ठळक ठेवायचं असेल तर आपली वेगळी चूल धगधगती ठेवावीच लागते. वेगळी चूल जोपर्यंत धगधगती राहणार नाही किंवा वेगळं आपला गट जोपर्यंत अस्तित्वात असणार नाही तेव्हा तोपर्यंत आपल्याला त्या गटाचं नेतृत्व तरी कसं करता येईल? म्हणजे मित्र हो, या अंतर्गत खूप गुंतागुंत आहे, मला त्याच्या फार खोलात जायचं नाही. पण या ग्रामीण साहित्यिकांच्या पुढे आपल्याला नक्की कशाचा बदल करायचा आहे आणि नवीन व्यवस्था आपण नक्की कोणती मांडणार आहोत याच्याबद्दलची स्पष्टता दिसत नाही. नक्की आपला कुठल्या व्यवस्थेला विरोध आहे आणि आपण कुठल्या व्यवस्थेचा नक्की पुरस्कार करणार आहोत अशी स्पष्ट भूमिकाच नाही. किंबहुना असं आपण म्हणू शकतो ग्रामीण साहित्यिकांनी कुठल्याच नव्या व्यवस्थेचा पुरस्कार केलेला नाही. पुरस्कार नाही, त्या ग्रामीण व्यवस्थेचं चित्रण आहे, पुरस्कार नाही. कुठल्या व्यवस्थेचा पुरस्कार करणार आणि कोणाच्या विरोधात करणार? आता पहा, आपण असं तुम्ही असं म्हणू शकता की मग स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा अशा नव्या मूल्याची मांडणी वगैरे करत नाहीत का, किंवा ते भ्रष्टाचार वगैरे जावा असं म्हणत नाहीत का? मित्र, कसं आहे, सगळीच माणसं सामान्यतः जाहीरपणे चांगल्याच गोष्टीविषयी बोलत असतात, चांगल्याच व्यवस्थेविषयी बोलत असतात आणि मूलतः माणूस मुळात चांगला आहे का वाईट आहे हा एक फार गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पहा ना तुम्ही, आपण चित्रपट पाहायला बसलो, चित्रपट पाहत असताना काय होते पहा. चित्रपट पाहताना चित्रपट पाहणारे जर 100 लोक असतील तर त्या 100 लोकांपैकी अपवाद सोडून द्या एखादा असला तर असेल, पण बाकी सगळेच किंबहुना 100च्या 100 लोक चित्रपटात जो नायक असतो त्या नायकाच्या बाजूचे असतात. नायक असतो ना त्याच्या बाजूचे, गुंडाच्या बाजूचे कोणीच नसते. त्यात काही जण व्यक्तिगत जीवनामध्ये गुंड असतात पण ते बाजूच्या कोणाचे असतात? ते बाजूचे नायकाचे असतात. मित्र, नटसम्राट सारखं नाटक पाहताना आपण जेव्हा नटसम्राट नाटक पाहतो तेव्हा पहा, आपल्याला त्या नाटकामध्ये त्या नाटकातल्या नायकाला किंवा त्या कलावंताला त्यांच्याच मुलाने त्यांच्याच मुलीनं चोरीचा आळ घेणं आणि घराच्या बाहेर हाकलून देणं हे पटते का? पटत नाही. संवेदनशील माणूस किंवा भावनाशील माणूस ते सगळं पाहता पाहता रडेल, त्याला प्रचंड राग येईल की या मुलाने या मुलीने आपल्याच बापाला घराच्या बाहेर काढणं किती वाईट आहे, आणि त्याला प्रचंड राग येईल. तो कोणाच्या बाजूचा असतो? तो बाजूचा असतो त्या एका वेगळ्या विचाराच्या, की नाही, आईवडिलांची आपण सेवा केली पाहिजे, आईवडिलांच्या विषयी आपण आदर बाळगला पाहिजे, आईवडिलांचं म्हातारपणी आपण पालनपोषण म्हणजे पोषण केलं पाहिजे, किंवा म्हातारपणी त्यांना आपण आपल्या घरामध्ये स्थान दिलं पाहिजे, त्यांच्या भावना जपल्या पाहिजेत, असंच म्हणतात ना. मित्र हो, काही जणांनी आपल्या स्वतःच्याच आईवडिलाला घराच्या बाहेर काढलेलं असते किंवा त्यांचे आईवडीलच त्यांच्यात नसतात, मग त्यांच्या मुली म्हणजे त्यांच्या बहिणीकडे असतील, त्यांच्या भावाकडे असतील, आणि हे आपल्या स्वतःच्याच जन्मदात्या आईवडिलांना नेहमी बोलतात, नेहमी समजून घेतात असं काही नाही. मित्र, नक्की माणूस चांगला आहे का वाईट आहे? मुळात माणूस चांगला असेल म्हणून चांगल्याचं असं आकर्षण असेल का काय असेल? पण मित्र, असा एक माणूस गुंतागुंतीचा विचित्र असा दिसतो. फार गुंतागुंत आहे माणसाच्या ह्याच्यामध्ये. ती गुंतागुंत सोडवण्यात किती सोपी नाही आणि त्याचे थेट उत्तरं देता येतील असं नाही. तेव्हा मित्र हो, साहित्य व्यवहारातून चांगलं बोलणं, साहित्य व्यवहारातून काही चांगल्या गोष्टी मांडणं वगैरे ठीक आहे ना, पण केवळ याच्या आधारानं त्या साहित्याची मूळ प्रकृती विशिष्ट पद्धतीची ठरवता येणार नाही. मित्र हो, ग्रामीण साहित्याची मूळ जी प्रकृती आहे, त्याचा जो आत्मा आहे, तो आत्मा गावगाडा व्यवस्थेचं आपलेपणानं चित्रण करणे हा आहे. हे आपण लक्षात घ्या. ग्रामीण माणसाच्या भावविश्वाचं आत्मीयतेनं चित्रण करणं हा ग्रामीण साहित्याचा मूळ आत्मा आहे, त्याची मूळ प्रवृत्ती आहे. त्यातूनच ते उदयाला आलेलं आहे
आणि त्यातूनच ते प्रवासही करत आलेला आहे. त्या गावगाडा व्यवस्थेमध्ये जे काही घटक आहेत, काही असो, त्या सगळ्या घटकांचं, गाय, म्हैस, बैल, काही बाकी प्राणी असतील, सगळे या सगळ्यांचं, माणसांचं, त्या माणसांच्या जगण्याचं, माणसांच्या संस्कृतीचं कमालीच्या आत्मीयतेनं, आपलेपणानं चित्रण करते. अशा पद्धतीने जर तुम्ही आपलेपणानं चित्रण करत असाल तर ही खूप चांगली गोष्ट आहे, केवळ वाईट आहे असं नाही. आणि एवढ्या मोठ्या समूहाचं तुम्ही चित्रण करता, या एवढ्या मोठ्या समूहाला तुम्ही साहित्याच्या केंद्रस्थानी आणलात आणि साहित्याचा विषय बनवलात, ही साधी गोष्ट नाही आहे. पण आधुनिक अर्थानं ज्याला आपण परिवर्तन वगैरे म्हणत असतो, त्या परिवर्तनामध्ये मित्र हो, भावविश्वावर प्रहार करावे लागतात. कारण माणसाचं भावविश्व हे काही विवेकावर आधारलेलं असतं असं नाहीये, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. ते भावविश्व बऱ्यापैकी अज्ञानावर उभं असतं आणि विवेकवादी होत असताना त्या अज्ञानावर प्रहार करावे लागतात. हे प्रहार करावेत का नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे. याच्याविषयी वाद होऊ शकतो. म्हणजे ग्रामीण जीवन वाईट आहे का चांगले, वाद होऊ शकतो. पण मित्र हो, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला हे कळेल की बाबा रे, ग्रामीण साहित्य हे आधुनिक या अर्थानं पूर्णतः परिवर्तनवादी वगैरे नव्हते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, आता आपण ग्रामीण साहित्यातले काही पुढे मी थोडक्यात आढावा घेणार आहे, पण इथं काहीच तुम्हाला सहज मी उदाहरणं देतो. आता गोतावळासारखी कादंबरी आहे, सुंदर आहे. याच्यातला जो नारबा आहे, तो नारबा त्याचं बैलाशी, तिथल्या जनावराशी वगैरे नातं जुळलेलं आहे, तो त्या जनावराशी बोलतो. वाचकाला याच्यातलं नक्की काय आवडते मला सांगा ना तुम्ही. वाचकाला काय आवडते मित्र हो? वाचकाला या नारबाचं भावविश्व आवडते, नारबा आवडून जातो. म्हणजे ज्या गोतावळाला आपण ग्रामीण कादंबरी म्हणतो, त्या कादंबरीचं आवडणं कशात लपलेलं आहे? आवडणं लपलेलं आहे नारबाच्या भावविश्वात. हे लक्षात घ्या तुम्ही. नारबाचं बाकीचं पहा, इथे ट्रॅक्टर येऊ नये, ट्रॅक्टर येऊन त्यांना उद्ध्वस्त करू नये, गोठ्यातले जनावर जाऊ नयेत, हे विकले जाऊ नयेत किंवा गोठा रिकामा होऊ नये. आता हे नारबाचं भावविश्व कशात आहे? हे परिवर्तनात नाही मित्र. नारबाचं हे जे भावविश्व आहे ते भावविश्व परंपरेत आहे, किंवा त्याच्याकडे जे परंपरेनं चालत आलेलं आहे त्याच्यात आहे. आता प्राण्यांच्या विषयी आपली जी भावना आहे, ही भावना कशातून आली आहे? परंपरेतून चालली आहे. कदाचित ते आपल्या जीवनाला अधिक उपयोगी ठरतील म्हणून ते प्राणी आपले वाटले असतील किंवा आणखी काही, पण परंपरेत आहेत ना. म्हणजे एकीकडे पहा, गाय हा प्राणी आपल्याला दूध देतो, शेतीमध्ये कामी येणारे जे बैल आहे त्या बैलांना जन्माला घालते, उपयुक्त आहे. उपयुक्ततेच्या पातळीवर जशी गाय हा प्राणी महत्वाचा आहे, तसाच आपण पावित्र्याच्या पातळीवरही मानलेलं आहे. म्हणजे आपल्या धर्मव्यवस्थेनं गायीला पवित्र मानलं, म्हणजे ते उपयुक्त हा एक भाग, पण पवित्र मानले हे एक भाग. आता आपण पहा काय करतो, आपण दोन्ही पातळीवर गाय बैलांना स्वीकारतो. उपयुक्ततेच्या पातळीवर स्वीकारतो आणि पावित्र्याच्या पातळीवर. म्हणजे गायीच्या पाया पडणं, गायीला नमस्कार करणं, गायीची पूजा करणं हे उपयुक्ततेच्या पातळीवर आहे का? पावित्र्याच्या पातळीवर आहे ना. म्हणजे आपल्याला आता पहा, कुठलंही वाहन समजा की तुम्हाला इथून कुठेतरी 50 किलोमीटर अंतरावर जायचं आहे, तुमच्याकडे हिरो होंडा आहे. हिरो होंडावर तुम्ही बसलात आणि गेलात. तुम्ही बैलाने गाडी जेवढ्या वेगानं ओढली असती त्याच्यापेक्षा वेगानं हिरो होंडावर तुम्ही जाता का नाही? पण मग हिरो होंडाची पूजा का करत बसत नाही तुम्ही? पूजा नाही करत, कारण इथे तुम्ही काय केलं, उपयुक्ततेच्याच पातळीवर तुम्ही हे वाहन लक्षात घेतले. पण बैलांना तुम्ही पवित्र मानता, कारण धर्मग्रंथाने ते वर्णन केलंय. म्हणजे एकीकडे आपलं भावविश्व आहे, केवळ उपयुक्तता हा भाग नाही, तर आपल्याकडे आपल्या परंपरेनं, आपल्या व्यवस्थेनं किंवा आपल्या धर्मग्रंथाने वगैरे एखाद्या प्राण्याविषयी खूप चांगलं सांगत आलं तर ठीक आहे, आपल्याला ते आवडून जातं ना. आपल्याला केवळ उपयुक्तता हे सूत्र नसते, आपल्याकडे बाकीचं एक सूत्र कार्यरत झालेलं असते आणि म्हणून आपण आपल्या भावविश्वाच्या पातळीवर त्याला स्वीकारलं असतं. मित्र, नारबा दोन्ही पातळीवर स्वीकारतो. विशेषतः नारबा एकटा आहे म्हणूनही तो त्या प्राण्याशी जोडला जातो. पण नारबाचं हे सगळं जोडलं जाणं, याच्यामध्ये विवेकाचा धागा कुठे हे तुम्ही सांगू शकाल का? आणि विवेकाच्या पातळीवर तुम्हाला नारबा किंवा गोतावळा आवडलेली आहे का? नाही. परिवर्तनाच्या पातळीवर ही आवडलेली आहे का? नाही. तुम्हाला कशाच्या पातळीवर आवडले? भावविश्वाच्या पातळीवर ही आवडलेली आहे. ग्रामीण साहित्यात असं हे भावणारं भावविश्व येते आणि हे भावणारं भावविश्व माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मी त्याला मानतो, याला फार वाईट वगैरे मी मानत नाही, ह्याला दुय्यम तर मी बिलकुल मानत नाही. माणूस हा
भावविश्व, विचारविश्व आणि कल्पनाविश्व या तिन्ही पातळीवर जगतो, हे माझं माणसाचं साधं निरीक्षण आहे. भावविश्व वगळून माणूस हा केवळ कोरड्या बुद्धीच्या किंवा ज्ञानाच्या पातळीवर जगतो असं माझं म्हणणं नाही. म्हणून जे ग्रामीण विश्व ज्या ग्रामीण समाजाच्या भावविश्वाला शब्दरूप देत होतं ते ग्रामीण साहित्य मी दुय्यम मानत नाही. पण माझं म्हणणं हे की ग्रामीण साहित्यिकांनी समीक्षकांनी पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे आपण नक्की मांडतो काय आणि आपण म्हणतो काय. ते धग सारखी कादंबरी आहे. धग या कादंबरीमध्ये विचार करायला एका कुटुंबाची जी परवड होते त्याचं हे चित्रण आहे. म्हणजे मुलगा आहे, त्याच्यामध्ये आई आहे, बाप आहे आणि बापाला काहीतरी होणं, बापा म्हणजे मुलगा आईचं न ऐकणं वगैरे हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये येतात. एका कुटुंबाची ही परवड आहे आणि त्या कुटुंबाला उभं करण्यासाठी त्याच्यातली स्त्री उभी राहते. प्रचंड दुःख आहे, दारिद्र्य आहे आणि एक स्त्री उभी राहिलेली आहे. आता हे त्या स्त्रीचं जे जगणं आहे, त्या स्त्रीचा संघर्ष जो आहे तो संघर्ष वाचकाला भावतो. मुळातच मित्र हो, माणूस संघर्ष वगळून जगूच शकत नाही, ही पहिली गोष्ट आहे. म्हणजे माणूस संघर्ष वगळून कसा जगेल? माणसाचा संघर्ष 3 घटकाशी आहेच आहे, हे तुम्हाला नाकारताच येत नाही. एक आहे तुमच्या सभोवतालाशी, पहिला संघर्ष असतो. तुम्हाला सभोवतालाशी संघर्ष करावाच लागतो. तुमच्या सभोवताली जे माणसं आहेत ते सगळंच काही तुमचं म्हणणं मान्य करतील असं नाही, किंवा सभोवतालचे सगळे घटक तुमच्याच बाजूचे असतात असं बिलकुल नाही. तुम्हाला माणसाशी संघर्ष करावा लागतो. तुमच्या सभोवतालात असणाऱ्या ती माणसं थेटपणे असतील किंवा अस्पष्टपणे असतील तुमच्या विरोधात असतात, तो संघर्ष करावा लागतो. लहान मुलाला बाप त्याच्या पद्धतीप्रमाणे वागू देतो का? नाही, त्या मुलाला संघर्ष करावा लागतो. तुम्ही मोठे झालात, लग्न झालं समजा, बायको काही नेहमीच आपल्या विचाराचीच असते असं नाही. संघर्ष अटळ आहे मित्र. 2 माणसं एकत्र आले की संघर्ष अटळ आहे, त्याच्याशिवाय मानवी जीवनच नाही. दुसरा, तुम्हाला निसर्गाशी संघर्ष करावाच लागतो, पर्यायच नाही त्याच्याशिवाय. म्हणजे उन्हाळा आहे, मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊन म्हणजे पडलेलं आहे, तापमान वाढलेलं आहे. तुम्हाला काय ते आवडले म्हणून तापमान वाढलंय का? तापमान त्याच्या पद्धतीने वाढले, आता तुम्हाला ते ऊन सहन करावं लागते. तुम्ही म्हणालात की नाही एवढ्या उन्हाची गरज नाही, थोडं कमी हो आणि हिवाळाच बरं आहे, थंड वाटलं पाहिजे. वाटणार नाही. उन्हाळा आहे, तुम्हाला पर्याय नाही. पाऊस पडलाय, पूर आलाय, त्या पुरामध्ये तुम्ही आता सापडलात, वाहून चाललात. निसर्गाचा संघर्ष आहे तुम्हाला, तर पर्याय नाही तुम्हाला, तिथे संघर्ष करावाच लागणार आहे. आणि मित्र, दुसरं आहे, माणूस स्वतःशी संघर्ष करतो. आपल्याला स्वतःला 2 मन आहेत आणि ते 2 मन नेहमी संघर्षशील असतात. की एकाला ते एक गोष्ट कधी चांगली म्हणत असेल तर दुसरं मन ते चांगलीच गोष्ट आहे असं म्हणत नाही. दारू पियायचं आहे तुम्हाला, तर दारू पिण्याच्या पूर्वी एक मन म्हणते नाही दारू पिणं वाईट आहे, दुसरं मन म्हणते जगण्यात तरी काय, पिऊन टाक, जगणं एवढ्याचा आनंदी होणार असेल तर काय, एकदा मरायचंच आहे. जे मन तुमचं अंतिमतः प्रभावी ठरेल त्या पद्धतीनं तुमची क्रिया घडेल. समजा दारू पिण्याचं समर्थन करणारं मन जर अधिक प्रभावी ठरलं तर तुम्ही पियाल. समजा त्याचं समर्थन न करणारं मन प्रभावी ठरलं तर तुम्ही पिणार नाही. मला साधं सांगायचं आहे की संघर्ष सुरू असतो आणि कोणीही विचार करावा कुठल्याही माणसाने की हा संघर्ष सुरू नाही, हा संघर्ष करावाच लागतो. मित्र, 3 पातळीवरचा संघर्ष असतो. मला हा संघर्ष सांगायचा नाही, मला मानसशास्त्र सांगायचं नाही, मला तुम्हाला याच्या आधारानं दुसरं सूत्र सांगायचंय. माणसाला साहित्यात जो संघर्ष असतो तो संघर्ष आवडतो. काय आवडतो कोणास माहित, पण आवडतो. पहा, आपण चित्रपट पाहतो त्याच्यामध्ये भांडणं असतात, संघर्ष असतो. आपण मालिका पाहतो तिथे कुठला ना कुठला संघर्ष असतो. आपण साहित्य वाचतो तिथं कुठला ना कुठला संघर्ष असतो. हा संघर्ष माणसाला आवडतो. आता तो का आवडतो याचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीनं लोक देतील. किंवा काही माणसं असे म्हणतील आम्हाला आवडतच नाही. काहीतरी आवडते, संघर्षाशिवाय काही नसते मित्र. काहीतरी कुठेतरी आवडते. संघर्ष आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि जीवनाशी संबंधित कला व्यवहाराचा, वाङ्मय व्यवहाराचाही तो भाग आहे. आणि मग ठीक आहे ना, धगमध्ये असा संघर्ष येतो, तो संघर्ष आवडतो. संबंध तुम्ही धग वाचा आणि धग वाचल्याच्या नंतर तुम्ही विचार करा पुन्हा एकदा की याच्यामध्ये परिवर्तनाचं नक्की काय आहे. मग तुम्हाला कळेल अरे परिवर्तनाची याचा काय संबंध आहे. आवडण्याशी आपला परिवर्तनाचा संबंध नाही. तुम्ही रारम बोराडेची पाचोळा वाचा. पाचोळामध्ये सुद्धा संघर्ष आहे ना, ठीक आहे ना, संघर्ष आहे. तो शिंपी आहे, त्या शिंप्यांचं त्या ह्याचं भांडणं होते, ठीक आहे ना.
तो याचा काही कपडा आहे, जुना कपडा शिवून देत नाही, राग आहे. हा संघर्ष कुठे होतो ना. प्रश्न असा आहे की परिवर्तनाचा नवा विचार कुठे आहे. संघर्ष मी आता सांगितल्याप्रमाणे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मानवी कला व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे, माणसाच्या साहित्य व्यवहाराचाही तो भाग आहे. आणि मित्र हो, माणसाला जे आवडतं, माणूस जो गुंग होतो, रंगतो, त्याचा भाग आहे. मी हे केवळ साहित्य व्यवहाराच्या बद्दल बोलत नाही, एकूण वाङ्मय व्यवहाराचा आणि कला व्यवहाराचा मी जेव्हा विचार करतो, मी जेव्हा निरीक्षण करतो, तेव्हा मला हे नेहमी प्रश्न पडतात की माणसाला चित्रपटातला संघर्ष का आवडतो. आणि ज्या चित्रपटात किंवा ज्या कथेमध्ये वगैरे असा थेट संघर्ष नसतो, मारामारीचा संघर्ष नसतो ना मित्र, तिथे विचाराचा संघर्ष असतो, तिथे भावनेचा संघर्ष काहीतरी असते आणि तिथे ते आवडत असते. आणि असं काहीच नसणार असा एखादा चित्रपट, असा एखादा कला व्यवहार, अशी एखादी निर्मिती मला वाटतच नाही असते. असं काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचं तिथे काही ना काही सुरू असतं, काहीतरी असतं. एखादा माणूस स्वतःच, एखादा चित्रपट असतो, स्वतःच रडतो, दुःख भोगतो, सगळं काही करतो, पण पार्श्वभूमीच्या रूपात मित्र स्पष्टपणे बाकी त्याच्या बाजूला काहीतरी असते. एखाद्या माणसाने त्याच्या जीवनामध्ये तसा प्रसंग आणलेला असतो, किंवा गरिबी असते, काहीतरी असते. म्हणजे दारिद्र्यामध्ये जो जगतो ना माणूस, त्याचा त्या दारिद्र्याशी संघर्ष सुरू असतो, काहीतरी असतं ना. धग माणसाला आवडते, पाचोळा माणसाला आवडते, गोतावळा माणसाला आवडते, म्हणजे वाचकांना आवडते. आपल्याला ती कादंबरी, ती कलाकृती का आवडते याचा एकदा विचार करा, आणि मग तुम्ही परिवर्तनाचा विचार तिथे कुठे आहे हे सांगू शकाल का. पहा, स्त्रीवादी साहित्य थेटपणे सांगते की नाही, इथे जे लिंगव्यवस्था आहे त्या लिंगव्यवस्थेला आम्ही नाकारतो. आता हे भावनिक पातळीवर नाही, हे तुम्हाला आवडेलच असं नाही, वाचकालाही आवडेलच असं नाही, पण इथे एक वेगळं आहे की आम्ही ती व्यवस्था मोडीत काढण्याच्या बाजूचे आहोत. दलित साहित्यिक जाती व्यवस्था मोडीत काढण्याच्या बाजूचे आहोत, अशा पद्धतीने थेट भूमिका मांडतात. गोतावळा मधला नारबा कुठली व्यवस्था मोडीत काढतो. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ते नव्यानं जे येत आहे त्याला विरोध, नव्यानं येत आहे त्याला विरोध म्हणजे परिवर्तनवादी कसं आहे. हे परिवर्तनाचा इथे कुठे संबंध आहे. परिवर्तनवादी तर नव्यानं जे येतं त्याचा पुरस्कार करते, त्याला सामोरं जाते थेटपणे. ते जुन्या व्यवस्थेमध्ये रमत नाही. ते ट्रॅक्टर येतो ना तर त्याचं समर्थनच आहे, ते म्हणजे त्याचं स्वागत आहे. आधुनिकत्व याच्यात आहे, ग्रामीणत्व नाही, आधुनिकत्व. जर परिवर्तनाचा संबंध आधुनिकत्वाशी आहे, आणि आधुनिकत्व हे परिपूर्ण असते, आधुनिकत्व हे एकांगी नसते. म्हणजे आम्ही ट्रॅक्टर येऊ देत नाही, आम्ही विहिरीतलं पाणी मोटरच उपसत राहू, आम्ही मोटर लावणार नाही, आम्ही तेच करू, आम्ही त्या अंगाने आधुनिक होणार नाही. आमचे बैल आहेत, आमचे बैल मग आम्हाला बांधून ठेवायचे आहेत का, तेव्हा ते खाटकाला विकायचे आहेत का, नाही, आम्ही मोठेनंच पाणी काढू, पण तरी आम्ही आधुनिक आहोत. मित्र हो, असं एकांगी आधुनिक होता येत नाही. आधुनिक होणं हे सर्वांगीण असतं. त्यामुळे तुम्हाला नारबा आधुनिक नाही हेच म्हणावं लागेल. हां, तुम्ही दुसऱ्या पर्याय शोधा ना. येऊ द्या ना, ट्रॅक्टर यायला लागलं तर येऊ द्या ट्रॅक्टरला, कारण वेग वाढेल ना तुमचा, कामाचा वेग वाढेल. आणि आधुनिक होण्यामध्ये कामाचा वेग वाढत असतो, माणसाचे श्रम हलके होत असतात, उत्पादन वाढत असते. हे आधुनिक होण्याचेच घटक आहेत. केवळ वेशभूषा, केशभूषेपेक्षा इथपर्यंतच आधुनिक होणं नसतं. आधुनिक होणं हे तुमच्या संबंध जीवनाशी संबंधित आहे. तेव्हा जर आधुनिक व्हायचं असेल तर येऊ दिलं पाहिजे, येईलच ते. तेव्हा नारबा आधुनिक नाही. नारबाचं जे जीवन तुम्हाला आवडते ते वेगळ्या अंगानं आवडते, आणि ते भावनिक पातळीवर आवडते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही गोतावळाला आधुनिक म्हणू शकत नाही, गोतावळाशी आधुनिकत्वाचा संबंध जोडू शकत नाही, आणि परिवर्तन तर आधुनिकत्वाशी संबंधित आहे. मग गोतावळाचा संबंध तुम्ही कुठे जोडू शकता, ते ग्रामीणत्वाशी जोडू शकता, तो संबंध ग्रामीणत्वाशी जोडू शकता, आणि ग्रामीण समाजाच्या भावविश्वाच्या चित्रणाशी जोडू शकता. मित्र, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नटरंग कादंबरी असेल, उखडलेली झाडं हे कथासंग्रह असेल, मला तर खूप आवडतं, खूप छान आहे. टारपुला नावाची कादंबरी असेल शंकर पाटील यांची, तिथे कुठे आधुनिकत्व वगैरे आहे आणि नवा विचार कुठे. पहा ना, आता स्वातंत्र्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, आपण आपल्या समाज जीवनावरच्या नियंत्रणाच्या सगळ्या जुन्या व्यवस्था आपण नाकारलेल्या आहेत. सगळ्या जुन्या व्यवस्था नाकारल्यात का नाही आपण, आणि आपल्या समाज जीवनावरची किंवा समाजावरच्या नियंत्रणाची एक आधुनिक गोष्ट स्वीकारलेली आहे. ती कुठली? कायदा आहे. समाज जीवनावर नियंत्रण कोणाचं असेल? कायद्याचं असेल. गावगाडा व्यवस्थेचं असेल का? नाही. जुन्या विचाराचं असेल का? नाही. कशाचं असेल? कायद्याचं असेल.
आता कायद्याचं नियंत्रण समाज जीवनावर आहे ना. आणि टारफुलामधला विषय काय आहे? समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पाटील कोण असावा, त्या पाटलाचा संघर्ष आहे. आता मला साधा विचार म्हणजे साधा प्रश्न विचारायचा आहे, आधुनिकत्व इथं कुठे आहे, परिवर्तन इथे कुठे आहे? नाही ना. कुठे आहे परिवर्तन इथे? परिवर्तनाचा कुठे संबंध आहे? त्या गावातलं जे जीवन येते ते, किंवा मानदेशी माणसं आहेत, किंवा बनगरवाडी सारखी कादंबरी आहे. आधुनिकत्व कुठे आहे? तुम्हाला दुःख कुठे होते? बनगरवाडी तुम्ही वाचा ना. बनगरवाडीमध्ये तुम्हाला म्हणजे नक्की काय आवडतं? बनगरवाडीमधलं तिथलं जे धनगरांचं जीवन आहे ते तुम्हाला आवडतं, ते शाळा बांधतात ते तुम्हाला आवडते, ते लोक तिथून जे गाव सोडून जावं लागतं त्यांना दारिद्र्यामुळे ते तुम्हाला वाईट वाटते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असं वाटते का आता दुष्काळ पडलेलं आहे, दुष्काळामुळे यांना गाव सोडावं लागलं, गाव सोडून गेले, ह्या लोकांनी काय करावं? आता प्रसंग आलेलाच आहे ना, ठीक आहे, आता ह्यांनी गाव सोडूनच द्यावं, ह्याने मेंढरं विकूनच टाकावीत आणि मेंढरं विकून टाकून शहरामध्ये जाऊन नवा विचार स्वीकारावा, नवं जीवन स्वीकारावं, ह्यांनी काही दुकानं टाकावेत, ह्यांनी व्यापारी व्हावं वगैरे, असं तुम्हाला वाटते का? त्यांनी नवं जीवन स्वीकारावं असं वाटते? नाही. आपल्याला काय वाटतं? पुन्हा पाऊस पडावा, पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर पुन्हा हे धनगर इथे यावेत आणि पुन्हा एकदा ही जी बनगरवाडी आहे ती बनगरवाडी पहिल्यासारखी सुखानं नांदावी. वाटते का नाही? वाचन करा ना तुम्ही, किंवा बनगरवाडी हा चित्रपट पहा ना तुम्ही, किंवा बनगरवाडी आता ऐकायला सुद्धा मिळते. एखाद्याला वाचता येत नसेल ऐका तुम्ही, आपल्याला नक्की काय वाटते. मित्र हो, तुम्ही लक्षात घ्या ना, त्याचं आवडणं जे आहे ते कशात आहे? परिवर्तनाच्या विचारात नाही. तुम्ही ज्या ग्रामीण कलाकृती वाचताना, ते वाचत असताना तुम्ही लक्षात घ्या ते कुठे आहे? ते त्या भावविश्वाच्या आवडण्यात आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, अशा पद्धतीनं खूप काही बोलू शकेल मी, खूप बोलू शकतो. मला अहंकार नाही, अहंकाराचा भाग सोडून द्या. आणि तसा प्रत्येक माणूस थोडाफार नाही, अहंकार नाही म्हणणाराही माणूस अहंकारी असतोच. त्या अंगानं माझ्यात अहंकार आहे असं जर तुम्ही गृहीत धरत असाल तर मला त्याच्याविषयी वाईट वाटण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्याच्याविषयी मला काही वाईट वगैरे वाटणार नाही. पण मित्र हो, मी हे नक्की सांगतो, तुम्ही मला अहंकार म्हणा काही म्हणा, मला ग्रामीण जीवन माहीत आहे. मी ग्रामीण जीवनात जगलोय. मला शहरी जीवन माहीत आहे. मी शहरातही जगलोय. आणि दुसरं म्हणजे वाङ्मयाच्या व्यवहाराविषयी मी वाङ्मय व्यवहाराविषयी मी बऱ्यापैकी विचार केलेला आहे आणि मी बऱ्यापैकी साहित्य वाचलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ग्रामीण समाजातल्या माणसाशी मी खूप संवाद केलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी ग्रामीण साहित्याचं विवेचन केलेलं आहे, विवेचन करतो. त्यामुळे मी उगीच असं काही बोलतो असं नाही. मला या सगळ्याविषयीचं माझ्या पातळीवर का असे ना, त्याला मर्यादा असतीलही, पण एक आकलन आहे. आणि त्या आकलनाच्या पार्श्वभूमीवर हे बोलतोय, आकलनाच्या बळावर मी बोलतोय. आणि हे बोलत असताना मला पुन्हा हे सांगावं असं वाटतं. मी हे अगदी थेटपणे आणि स्पष्टपणे नोंदवेल माझं मत. तुम्हाला ते पटलं पाहिजे असं नाही, पण मी माझं मत नोंदवेल की ग्रामीण साहित्य हे परिवर्तनवादी नाही. आता आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो, मग ग्रामीण साहित्य नक्की काय आहे? मित्र, ग्रामीण साहित्य हे ग्रामीण जीवनाचं, त्या सभोवतालाचं, तिथल्या माणसांचं, माणसाच्या जीवनाशी ज्या ज्या घटकाचा संबंध जोडलेला आहे त्या सगळ्याचं अतिशय आत्मीयतेनं चित्रण करणारं साहित्य आहे, वर्णन करणारं साहित्य आहे. हे पहा की यांनी त्या म्हणजे त्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. नवा विचार मांडणारं साहित्य नाही, वर्णन करणारं साहित्य आणि आत्मीयतेने वर्णन करणारं साहित्य. हे काय चांगलं काय वाईट याच्यापेक्षा तिथलं जे जगणं आहे त्याच्याविषयी बोलणारं हे साहित्य आहे. आणि हे खूप चांगलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, पहिल्यांदाच भारतीय वाङ्मयाचा जो इतिहास आहे किंवा भारतीय जे साहित्य आहे त्या साहित्यात पहिल्यांदाच साहित्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण लोकांचं जीवन येत होतं किंवा ग्रामीण लोकांचं जीवन आलेलं आहे. म्हणजे पहा, आपल्याकडचे जे धार्मिक ग्रंथ वगैरे त्या धार्मिक ग्रंथामध्ये वगैरे ग्रामीण माणसाचं जीवन आलेलं नाही. म्हणजे पहा, भारतामध्ये एकूण समाजापैकी
70-75% लोक खेड्यामध्ये राहतात असं आपण अभिमानानं सांगतो, पण ह्या 70-75% लोकांचं जगणं, जीवन, त्यांच्या जीवनाचा संघर्ष साहित्यामध्ये कुठं होता? मित्र हो, पहिल्यांदाच ग्रामीण साहित्यामध्ये हे जीवन आलेलं आहे. ज्यांनी कोणी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या समूहाचं जीवन साहित्यामध्ये आणलं ते सगळेच लेखक अतिशय मोठे, महत्त्वाचे. त्यांच्याविषयी माझ्या मनात अतिशय आदर आहे आणि तो रास्त आहे, अशीच माझी भूमिका आहे. तुम्ही या एवढ्या मोठ्या समूहाला साहित्यामध्ये स्थान निर्माण करून दिलं आहे. दुसरं म्हणजे मित्र हो, हे परिवर्तनवादी नसेल ठीक आहे, पण फार मोठ्या समूहाच्या जीवनाचं चित्रण करणारं साहित्य. आणि उद्या जेव्हा आपण ग्रामीण साहित्याचा इतिहास, ग्रामीण समाजाचा इतिहास लिहू, तेव्हा या समाजाचं महत्त्वाची माध्यमं, या समाजाची, या इतिहास लेखनाचं साधन म्हणून आपण या ग्रामीण साहित्याकडे पाहू शकतो. हा एक फार महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या अंगानं सुद्धा आपण ग्रामीण साहित्याकडे पाहिलं पाहिजे. ग्रामीण साहित्य हे बिलकुल दुय्यम नाही. ग्रामीण साहित्य हे फार मोठ्या समूहाचं चित्रण करणारं आहे आणि ग्रामीण साहित्य हा उद्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या अंगानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे केवळ कथा, कादंबरी, कविता वगैरे केवळ इतक्यापुरते या साहित्याचं स्थान मर्यादित नाही. मित्र, हे साहित्याचं स्थान त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, खूप महत्त्वाचं आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. उद्या जेव्हा ग्रामीण समाजाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहास लिहित असताना या साधनांचा आपल्याला उपयोग करता येईल. इतिहास या साहित्यामध्ये दडलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, ग्रामीण माणसाचा एवढा विस्तारानं, एवढ्या आपलेपणानं म्हणजे जीवन, ग्रामीण समाजाचं जे जीवन आहे, त्यांची जी संस्कृती आहे, त्याचं चित्रण दुसऱ्या साहित्यामध्ये नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रारंभीचं जे ग्रामीण साहित्य होतं ते ग्रामीण साहित्य रंजनवादी होतं, लोकांचं मनोरंजन करणारं होतं. मित्र हो, आता ग्रामीण साहित्य केवळ मनोरंजन करणारं नाही, तर ग्रामीण साहित्य आता ग्रामीण माणसाचं जीवन चित्रण करते, ग्रामीण माणसाच्या जगण्यातल्या प्रश्नांची मांडणी करते, ग्रामीण माणसाच्या जीवनाच्या संघर्षाची मांडणी करते. ग्रामीण माणसावर आता कुठली वेळ आलेली आहे आणि इथली जी प्रशासन व्यवस्था आहे, इथलं जे शासन आहे, इथला जो नोकरदार वर्ग आहे, त्या सगळ्यांनी ग्रामीण माणसाचं जगणं कसं हैराण केलेलं आहे त्याचंही चित्रण करते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, आणखी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. पृथ्वीच्या पाठीवरचा कुठलाही मानवी समूह असो, तो मानवी समूह केवळ चांगला नसतो, त्याच्यात काही अपप्रवृत्तीही असतात. ग्रामीण समाजाच्या काही अपप्रवृत्ती नाहीत का? आहेत. त्यांच्यात अंतर्गत संघर्ष आहेत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ना, की शहरी समाज असेल किंवा इथला नोकरदार वर्ग असेल, ते भ्रष्टाचार करतात आणि त्याच्यामुळे ग्रामीण समाजाच्या जीवनामध्ये समजा प्रश्न निर्माण झालेत असं आपण जर म्हणत असू, तर मित्र, त्याच समाजाचा घटक असणारा, त्या समाजाचा अविभाज्य भाग असणारा गावातला सरपंच गावासाठी आलेल्या योजना नीट राबवतो का? राबवत नाही ना. त्याच गावातला स्वस्त धान्य दुकानदार, जो दुकानदार आहे, जो तुम्हाला धान्य देतो, तो माणूस नीटपणे ती योजना व्यवस्थित राबवतो का? राबवत नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक सरपंच राबवत असतील, अनेक स्वस्त धान्य दुकानदार चांगले असतील, पण अनेक वाईटही आहेत ना. हे जे ग्रामपंचायतीमध्ये असणारे जे मेंबर असतात, ते मेंबर, सरपंच असेल, तिथला उपसरपंच असेल, तिथे असणारा ग्रामसेवक असेल, हे सगळे आपापसामध्ये फायदे वाटून घेतात आणि योजनाची वाट लावतात, असं आपल्याला म्हणता येणार नाही का? म्हणता येईल ना मित्र. याचंही चित्रण आता ग्रामीण साहित्यामध्ये येऊ लागलंय. अपप्रवृत्ती सुद्धा आता ग्रामीण साहित्यामध्ये येऊ लागले. जे नवीन प्रश्न निर्माण झाले, म्हणजे खेड्यामध्ये आता वीज राहतच नाही, तिथे वीज तोडते किंवा तिथलेच काही माणसं तोडतात, हे आता येऊ लागलेलं आहे. म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये आता मित्र केवळ रंजनवादी चित्रण, म्हणजे वर्णनाच्या पातळीवरचं चित्रण नाही आता, तर प्रश्न कसे निर्माण होत आहेत आणि हे प्रश्न निर्माण करणारे कोण आहेत, कोण निर्माण करत आहे प्रश्न, कुठून आलेले आहेत, हे चित्रण येऊ लागलं आहे. म्हणजे वर्णन आहेच आहे, पण विश्लेषण आता ग्रामीण साहित्यामध्ये येऊ लागलं आहे. परिवर्तनाचा आता भाग आपण सोडून देऊ, पण आता विश्लेषण येऊ लागलेलं आहे. आणि
विश्लेषण येत असताना ग्रामीण समाजाच्या जीवनामध्ये जो संघर्ष निर्माण होत आहे, ग्रामीण समाजाच्या पुढे जे नवे प्रश्न निर्माण होत आहेत, त्या प्रश्नाच्या पाठीमागे केवळ आणि केवळ इथली ब्राह्मणी व्यवस्था आहे असं नाही, केवळ आणि केवळ धर्मव्यवस्था आहे असंही नाही, तर हे राजकारणी आहेतच, नोकरदार वर्ग आहेच, पण त्याचबरोबर ग्रामीण समाजही आहे. या सगळ्या गोष्टी येऊ लागले. ठीक आहे ना, राजकारणी आहेत, आपण ज्यांना निवडून देतो तो निवडून दिलेला माणूस ग्रामीण समाजाचं खरंच हित पाहतो का? हा बघा. दुसरीकडे आता ग्रामीण समाजामध्ये त्यांच्यातला अंतर्गत संघर्ष खूप आता वाढलेला आहे. म्हणजे ज्याला आपण कधी काळी समूहभाव म्हणत होतो किंवा ग्रामीण समाजाचा एक स्थायी भाव होता समूहभाव, की ते आपला एक समूह आहे, आपण गावामध्ये राहतो, आपण सगळे गावात राहणारे माणसं एकच आहोत, आपापल्यामध्ये एक अनुबंध आहे, अशी जी कल्पना होती ती कल्पना आता खूप मागे पडत आहे. कारण आता या काळामध्ये काय झालंय तर तिथे खूप लोकशाही नाही, खूप पक्षांचे गट निर्माण झालेत, कार्यकर्ते निर्माण झालेत, वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून तिथेच एकमेकामध्ये आता डोकेफोड सुरू झाले, एकमेकामध्ये भांडणं सुरू झालेत, घरातल्या घरात संघर्ष सुरू झालेत. हा सत्तेचा एक घटक असा काही तिथे कार्यरत झालेला आहे की माणसं माणसांपासून दूर जात आहेत. मित्र हो, हे असं का होत आहे याचं विश्लेषणही आता ग्रामीण साहित्यात येऊ लागलंय. नवी जी पिढी आहे ग्रामीण कवी लेखकांची, ती पिढी ही नवी व्यवस्था मांडत आहे. म्हणून ग्रामीण साहित्य हे काही दुर्लक्षित करण्यासारखं साहित्य नाही, फार मोठ्या समूहाचं साहित्य, फार प्रभावी साहित्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषा शैलीचा विचार आता होऊ लागलाय, भाषा शैली येऊ लागलाय. आणि मित्र, उद्याच्या काळामध्ये जेव्हा गतकाळाची भाषाशैली कशी होती हे शोधाल ना, तेव्हा तुम्हाला ग्रामीण साहित्य हाच सगळ्यात मोठा भाग, साधनाच्या रूपातला मोठा भाग तुमच्या हाती लागणार आहे, लक्षात घ्या. म्हणून ग्रामीण साहित्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाचं, संस्कृतीचं, गतकाळाचं रूप येत आहे, परंपरेनं आलेल्या त्या ग्रामीण जीवनाचं चित्रण येत आहे, आणि नव्यानं जो हा समाज बदलत आहे त्याचंही चित्रण येत आहे. मित्र, हा एक अतिशय महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. या अंगाने आपण ग्रामीण साहित्याकडे पाहिलं पाहिजे. ग्रामीण साहित्याचं असं हे स्वरूप आहे. म्हणजे त्यात ग्रामीण जीवन येत आहे, त्यांच्या भाषेसकट येत आहे, त्यांच्या सगळ्या अंगासकट, म्हणजे जीवन सामाजिक ग्रामीण संस्कृती म्हणत असताना ग्रामीण लोकांचं जीवन जगण्याची पद्धती ती काही एकांगी वगैरे नसते, सगळेच. म्हणजे आधुनिक काळामध्ये आता तिथे जे राजकारण पोचले ते असेल, किंवा जुन्या ज्या तुमच्या व्यवस्था आहेत, रूढी, प्रथा, परंपरा, जात व्यवस्था, लिंग व्यवस्था, जे काही असेल ते त्या सगळ्या सगट येत आहे. ह्या सगळ्या घटकांना घेऊन येत आहे, त्यांच्या भाषेसगट येत आहे. आणि म्हणून हे साहित्य खूप महत्त्वाचं आहे. हे केवळ वर्णनात्मक आता राहिलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये केवळ वर्णनात्मक आणि त्याचबरोबर रंजनाच्या स्वरूपामध्ये होतं. नंतरच्या काळामध्ये आता ते केवळ वर्णनात्मक आणि रंजनाच्या स्वरूपात राहिलेलं नाही. तर मित्र हो, आता हे साहित्य विश्लेषणाच्या पार्श्वभूमीवर येत आहे, विश्लेषण करू पाहत आहे, आणि ग्रामीण समाजाचा संघर्ष मांडू पाहत आहे, आणि ग्रामीण समाजाच्या व्यथा, वेदना, दुःख, त्यांच्या जगण्यातले प्रश्न, त्यांचा जीवन संघर्ष, त्यांच्यातले अंतर्गत नातेबंध, अंतर्गत संघर्ष, भांडणं वगैरे हे सगळं मांडू पाहत आहे. असंच हे ग्रामीण साहित्याचं स्वरूप आहे, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण साहित्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मित्र, ग्रामीण साहित्याकडे दुय्यम दृष्टीनं पाहण्याची काही गरज नाही. पण म्हणून ग्रामीण साहित्य परिवर्तनवादी ठरत नाही. पण दुसरेही मित्र, की ग्रामीण साहित्य परिवर्तनवादी ठरत नाही. म्हणून ग्रामीण साहित्याचा निर्माता जो आहे तो निर्माता दुय्यम ठरत नाही. हा निर्माता खूप महत्त्वाचा आहे. ग्रामीण साहित्याचे जे निर्माते आहेत, कवी, लेखक किंवा कादंबरीकार, समीक्षक वगैरे हे सगळेच असतील, हे सगळेच खूप महत्त्वाचे आहेत. इतर साहित्यिकाच्या तुलनेनं हे कुठल्याच अर्थानं हीन, कमी, दुय्यम दर्जाचे ठरत नाहीत. मित्र, फार मोठ्या समाजाचं नेतृत्व करणारे किंवा प्रतिनिधित्व करणारे हे लोक आहेत. नेतृत्व नाही म्हणत मी, प्रतिनिधित्व करणारे हे लोक आहेत, आणि फार मोठ्या समूहाचं चित्रण करणारे हे लोक आहेत, चित्रण करणारे कवी, लेखक आहेत, हे समीक्षक आहेत. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचे आहेत, आदरस्थानी आहेत असं आपण म्हणू. मित्र हो, या सगळ्या विवेचनातून ग्रामीण साहित्याचं स्वरूप नक्की काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. पुढच्या तासामध्ये आपण ग्रामीण साहित्यातल्या काही कलाकृतीचा थोडक्यात आपण विचार करू, थोडक्यात आढावा घेऊ एका तासामध्ये, आणि आपण मग पुढच्या एखाद्या घटकाविषयीचं विवेचन करू. ठीक आहे. आता मित्र, या तासापुरतं इथं थांबू. ठीक आहे.